नंतर सगळी जबाबदारी त्यांच्याकडे होती. युधिष्ठिर त्यांनाच म्हणतात जो युद्धी स्थिर आहे तो युधिष्ठिर आहे. आपल्याही जीवनामध्ये अखंड संघर्षजन्य परिस्थिती असते, पण आपल्याला युधिष्ठिर होता आलं पाहिजे. जो युद्धी स्थिर, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, असं राहता येईल का? सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभा लाभ न धरावे मना माझी. युधिष्ठिर असे होते, युद्धी स्थिर. आपल्याही जीवनामध्ये अखंड युद्धजन्य परिस्थिती असते ना, तेव्हा तसं राहता आलं पाहिजे. काय केलं युधिष्ठिरांनी? गेले, चारही भावंड अशी मृतवत पडलेली आहेत, जवळ गेले आणि मग तिथे सगळ्यांना उद्देशून नमस्कार केला आणि म्हणाले, हे स्थान देवतांनो, हे जलदेवतांनो, हे ग्राम देवतांनो, जो कोणी तुम्ही असाल, ही माझी भावंड इथं मृतपाय पडलेली आहेत, कुठलाही अपराध नसताना ज्याने कोणी हे काम केलंय कृपया माझ्या समोर येईल का? याला म्हणायचं युधिष्ठिर. आता ये तुला बघून घेतो असं नाही, कृपया माझ्या समोर याल का? कुणी काम केलंय हे? माझ्या भावंडांना कुणी असा पद्धतीने त्रास दिलाय? आणि मग तो यक्षराज प्रगट झालाय. तो धर्मच होता, तो प्रगट झाला आणि धर्मराजाला सांगितलं की धर्मा, माझ्या प्रश्नांचे योग्य उत्तर दे, मग तुला मी या सगळ्या तुझ्या भावंडांना पूर्ववत करून देईन. धर्मराज म्हणाला, ठीक आहे, तुम्ही प्रश्न विचारा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तर यथायोग्य देण्याचा प्रयत्न करतो. याला म्हणायचं हुशार विद्यार्थी. मी प्रयत्न करतो. आणि अत्यंत सुंदर असं या प्रकरणामध्ये प्रश्न उत्तर झालेली आहेत. यक्षराजांनी धर्माला सुंदर सुंदर प्रश्न विचारलेत. त्यातला एक प्रश्न असा होता, धर्मा, जीवनाची दिशा काय असावी? जीवनाची दिशा काय असावी? मोठ्यात मोठ्या प्रश्नाला कमीत कमी शब्दात जो उत्तर देतो ना, त्याला धर्म असं म्हणतात, त्याला हुशार विद्यार्थी असं म्हणतात. धर्मराजांनी तेच केलं. प्रश्न होता जीवनाची दिशा काय असावी. धर्मराजांनी एका शब्दात उत्तर दिलं, संत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग आता त्या संतांनी जो दाखवलेला मार्ग आहे, दिलेली दिशा आहे ना, त्या दिशेला धर्म असं नाव दिलंय. संतांनी दाखवलेला जो मार्ग आहे तो धर्माचा आहे, म्हणून आपण आचरण करावं ते धर्माचं. डोळे झाकून त्या वाटेवर चाललो ना की आम्ही धर्माचंच आचरण केलं असं होणार आहे. तेणेची पंथे चालू जाता न पडेची गुंता कोठे काही. त्या वाटेवरून चालूया, आमचं गंतव्य आम्हाला मिळेल. आम्ही योग्य प्रगती पथावर गेल्याशिवाय राहणार नाही, जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अपूर्ण असलेला जीव पूर्णत्वापर्यंत पोहोचेल. भगवंताच्या अवताराचं प्रयोजन, संतांच्या अवताराचं प्रयोजन, संतांचं या भूमीसाठी किंवा जनमानसासाठी दिलेलं योगदान सगळंच लक्षात ठेवूया आणि धर्माप्रती कृतज्ञ राहूया. आईसारखा धर्म आम्हाला सांभाळतो ना, भगवंत याच धर्माच्या रक्षणाकरता जन्माला आले ना. ज्या महोत्कट विनायकांचा आज अवतार आहे ना, राक्षसांना मारण्याकरता भगवंतांनी अवतार घेतला. आणि भगवंत असे होते, कलेचे उपासक आहेत, विद्येचे उपासक आहेत. विघ्न हरता तर भगवंत आहेतच, पण आज प्रत्येक कलाकारासाठी, प्रत्येक बुद्धिमान व्यक्तीसाठी गणपती हे आराध्य दैवत आहे. गणांचा तो अधिपती आहे. देवांतक आणि नरांतक या युद्धामध्ये आजच्या जन्माच्या निमित्ताने जे युद्ध भगवंतांचं झालंय, ज्याच्यासाठी आजचा अवतार आहे महोत्कट, त्या युद्धामध्ये भगवंतांनी घनघोर युद्ध केले देवांतक आणि नरांतकाशी. त्या युद्धामध्ये 21 गणांची निर्मिती केली होती. 21 जण योद्धे. तेव्हापासून 21 या अंकाला महत्व आहे. आम्ही ते युद्ध वगैरे काही जाणत नाही, पण 21 मोदक मात्र आपण जाणतो, नाही का? बाकी काही राहू दे, 21 मोदकाकडे आमचं फार लक्ष असतं. खरं सांगू का, अथर्व शीर्ष आपण नेहमी म्हणत असाल, अथर्व शीर्षामध्ये कुठेही मोदकाचा उल्लेखच नाहीये. न म्हणायला अथर्व शीर्षाच्या फलश्रुतीमध्ये थोडासा उल्लेख केला. यो मोदक सहस्त्रेण यजती. म्हणाले जो यज्ञ कर्म करतो, यज्ञामध्ये सहस्त्र मोदकांचं जो हवन करतो तो मला प्राप्त करतो. म्हणजे भगवंतांच्या त्या फलश्रुतीमध्ये सांगितलंय फक्त मोदकाचा उल्लेख. मग त्याचा भगवंतांचा जो अवतार आहे, जे रूप आहे भगवंतांचं, काय ध्यान आहे? का आजच्या दिवशी भगवंतांचं ध्यान करायचं? त्याचा अवतार कशा करताय? मग आधी भगवंतांचं नाम, भगवंताचं रूप, त्याचं ध्यान लक्षात घेणं गरजेचं आहे. कसा आहे मंगलमूर्ती? सिद्धिविनायक कसा आहे आपला? मांडी घालून बसलेला आहे. स्थिर आसन आहे भगवंतांचं, स्थिर. शास्त्र सांगतं, शास्त्रानुसार असलेली भगवंतांची ती मूर्ती आहे, स्थिर आसन. आता कुठल्याही रूपात गणपती दिसतो मंडळाचा, तो विषय वेगळा आहे. तो ट्रॅक्टरवर पण बसलेला असतो, तो मोटरसायकलवर पण बसलेला असतो. अजून कुठले देखावे करतील काही सांगता येत नाही, पण योग्य मूर्ती आसनस्थ झालेला गणपती बाप्पा आहे. आसन, योग्य आसन. का आसन? स्थिर आसनाला महत्व आहे. गणपतीच्या प्रतिकात्मक मूर्तीतनं सुद्धा आम्हाला किती काय घेता येतं बघा. स्थिर आसन आहे बाप्पाचं. श्रोते हो, त्याचंच आसन स्थिर राहू शकतं
ज्याची बुद्धी स्थिर आहे, ज्याची बुद्धी स्थिर आहे. म्हणून तर आमच्या सगळ्या संतांच्या वाङ्मयाच्या ग्रंथाचा प्रवेश मंगलमूर्तीच्या आराधनेने होतो. विठ्ठल विठ्ठल ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी. सगळ्यांनी समर्थ रामदास स्वामींचं आराध्य दैवत गणपती बाप्पांनी सुरुवात केली. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ मूळ आरंभ सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी मूळारंभ सृष्टीचा आरंभच ज्याच्यापासून झालाय. म्हणून त्याचं जे रूप आहे ना ते आम्हाला आमच्या संतांनी सांगितलंय. ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे. हे तिन्ही देवांचे हा क्षेपक अभंग आहे खरं तर, पण तरी सुद्धा प्रसिद्ध आहे, सगळ्यांच्या कानावर पडलेले ऐकलेले आहे. सुंदर सांगितलंय. ऐसे तिन्ही देवा जिथून सगळे देव जन्माला येतात. ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न तो हा गजानन मायबाप सगळ्या जगाचा मायबाप आहे तो. बिग बँग नावाची थेरी बघा. आपलं शास्त्र नाही पटलं की आपल्याला लोकांच्या भाषेत सांगावं लागतं. परकी यांनी एक थिअरी मांडली, खरं तर भारतीयच अभ्यासावरती मांडली ती. त्याला नाव दिलं बिग बँग. बिग बँग थिअरी. काय थिअरी आहे? त्यांनी असा शोध लावला म्हणे तो आपलाच आहे. पूर्वी कोठेच नव्हते काही, आपल्याला माहितीये काहीच नव्हतं पूर्वी, पण सृष्टीच्या मुळाशी असा एक स्फोट झाला म्हणाले, असा एक नाद झाला. बिग बँग थिअरी म्हणते तो नाद असा होतो, तो नाद असा होता सृष्टी उत्पन्न होताना सृष्टीच्या मुळाशी प्रचंड मोठा एक स्फोट झाला आणि त्याचा आवाज असा होता. ते थिअरीने शोधून काढलं, त्यांनी असं सांगितलं. पण हेच आम्हाला सगळ्यांनी संतांनी सांगितलं ना, ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न. समर्थ म्हणाले मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. ओम नमोजी आद्या जो आद्य आहे, जो सगळ्याच्या सुरुवातीला आहे, तो गणनायक आहे. तो ओंकार स्वरूप आहे. आकार चरण युगुल. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशु जाणीला. असा तो अ उ आणि म आणि मग ती अर्धबिंदी असा तो ओंकार स्वरूप असलेला गणपती. त्याचं ध्यान आम्हाला आजच्या दिवशी करावं लागेल श्रोते हो. कसा आहे मंगलमूर्ती? मी सांगत होते स्थिर आसन आहे. ज्याची बुद्धी स्थिर आहे त्याचं आसन स्थिर राहतं. ज्याची बुद्धी चलबिचल आहे तो काहीच करू शकत नाही आयुष्यात. गणपती बाप्पा आम्हाला शिकवतो, सांगतो. का हो? कारण या बुद्धीला जर आम्ही जागेवर ठेवलं ना तर ही बुद्धी कुठे घेऊन जाते माहितीये? बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एकाकेश राजे सकळ सिद्धी, एकाकेश राजे सकळ सिद्धी, एकाकेश राजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही. ही बुद्धी आम्हाला त्या भगवंतापर्यंत, त्या केशी राजापर्यंत घेऊन जाते. ज्ञानोबराय सांगतात. मग ही बुद्धी प्रचंड जागरूक ठेवणं गरजेचं आहे. धर्म आम्हाला हे शिकवतो.
साधू संतांनी आम्हाला हे जागते पण दिलंय. मन, मनगट आणि मेंदूला आलेली निद्रिस्थावस्था दूर करावी आणि जाग राहावं. जाग. तुम्ही आहात ना जागे? तुम्ही जागे आहात ना सगळे? तुम्ही म्हणाल आम्ही जागेच आहे. अहो, देहाची झोप नाही, मनाची झोप गेले कित्येक वर्षांपासून, शेकडो वर्षांपासून आम्हाला येते ना. वेळोवेळी संतांना आम्हाला जाग करावं लागतं. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयांची. जागणं महत्वाचं आहे. कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, कीर्तनासी नर हो तुम्ही जागा. तुम्ही म्हणाल ताई पुढचं येत नाही का? हीच एक ओळ. अहो, असंच आहे. ती 4 ओळीचाच एक श्लोक आहे, सेम. का तर म्हणाले प्रत्येक जागाचा अर्थ वेगळा आहे. कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, म्हणाले जात जा. कीर्तनासी नर हो तुम्ही जागा. जागा धरून बसा. उगी सगळं झाल्यावर मग मागे येऊन बसा, नाहीतर मग मागून आल्यानंतर पुढे सगळ्यांना पाय लावत लावत पुढे येऊन बसा. असलं नाही करावं. अहो, कीर्तनामध्ये येऊन कसं बसावं याचंही शास्त्र सांगितलंय. कीर्तनात शिरावे जेवी धनिक गृही जपून चोरावे. आपण आलोय ना हे शेजारच्याला सुद्धा नाही कळता कामा. का आपण इतरांना डिस्टर्ब करण्याचा काय अधिकार आहे आपल्याला? त्यामुळे कीर्तनासी नर हो तुम्ही जागा. पुढे कीर्तनासी नर हो तुम्ही जागा. जागे राहा, झोपू नका तिथे जाऊन. पुढे कीर्तनासी नर हो तुम्ही जा आणि गा. नुसते बसू नका, तर तिथे गा सुद्धा. विठ्ठल विठ्ठल स्थिर आसन गरजेचं आहे. सध्या या बुद्धीमध्ये आम्ही इतका कचरा भरून ठेवलाय, इतका कचरा भरलाय. कधी आम्ही धर्म शिक्षण घेणार? कधी आम्ही धर्माची व्याप्ती समजून घेणार? आमचा धर्म कधी त्या धर्माबद्दल आदर व्यक्त? नको त्या गोष्टी फार भरल्यात बुद्धीमध्ये. परवा कोणीतरी म्हणलं हे काय डस्टबिन आहे का? इतका कचरा भरलाय याच्यामध्ये. याची आडवीन, त्याची जिरवीन, तुला बघून घेईन. मग अहो, 25 वर्षापूर्वी अमक्या अमक्या लग्नामध्ये मला अमकी अमकी साडी हलकी दिली काय? आता माझ्या मुलीच्या लग्नात बघते म्हणून 25 वर्षाचं ते दुखणं घेऊन आम्ही जगतो. कशाला? नको ती ईर्षा, मत्सर, द्वेष सोडून देऊया, त्याग करूया. नको तो कचरा विकारांच्या दृष्टीने जर साठवला ना तर ती बुद्धी काम नाही देणार, काम नाही. पण ती बुद्धी जर भगवंताच्या कामाला लावली ना, स्थिर ठेवली ना, मंगलमूर्ती आम्हाला शिकवतात स्थिर आसन म्हणजे स्थिर बुद्धीचं लक्षण आहे. कीर्तनातच काय, कुठेही आसनाचे तासाभरात बरेच प्रकार करून होतात आपले. किती वेळा आपण आसन बदलले. आता आपलं आपण बघा नाही का, भगवंत छान आसन मांडी घालून बसलेले आहेत. पायाशी कोण आहे देवाच्या? मूषक. गणपती बाप्पाला मूषक वाहन असं म्हटलंय. देवाचं हे जे वाहन आहे ना, ते आज बघा मोठ्यात मोठ्या माणसाचे कार्यकर्ते हा अगदी शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन पोहोचतात. गणपती बाप्पांचा कार्यकर्ता येतो, त्याच्यावर आरूढ झालेत देव. मूषक कधी शांत बसत नाही, तो उद्योगाचं प्रतीक आहे. आणि उद्योगम साहसम धैर्यम बुद्धिशक्ती पराक्रमः षडेते यत्र वर्तन्ते तत्र देवो सहाय्यकृत म्हणाले. जो उद्योगावर आरूढ आहे ना त्याला मी सहाय्यभूत होतो, भगवंतांचं म्हणणं आहे. मूषक या शब्दाचा संस्कृतामध्ये अर्थ आहे आखू. आखू म्हणजे माया. जसं देवाला मूषक वाहन म्हणतात तसं त्याला आखू वाहन सुद्धा म्हणतात. आखू म्हणजे माया. माया म्हणजे घरातली कुठली नावाची माया नाही आपली. माया म्हणजे जी आपल्याला संसारामध्ये अखंड नाचवतीये ती माया. देवाजवळ काय मागायचं? देवाजवळ त्याची भक्ती मागायची की त्याची माया मागायची? मायेला तर देवानी पायाशी ठेवलंय उंदराच्या रूपाने. उंदीर हे मायेचं प्रतीक आहे. उंदर हे चंचलतेचं प्रतीक आहे. माया सुद्धा चंचल असते. उंदीर कुरतडण्याचं काम करतो, माया सुद्धा कुरतडण्याचंच काम करते. विठ्ठल विठ्ठल कुरतडते आम्हाला. त्यामुळे अशा मायेला डोक्यावर घ्याल तर भवसागरात बुडून मरून जाल. बाप्पाची मूर्ती आम्हाला सांगते तिला पायाशी ठेवा. भलं मोठं पोट आहे देवाचं. लंबोदर म्हटलंय. का हो? मोदक खाऊन का? नाही नाही, अनंत ब्रह्मांडे उदरी. तुमचं माझं पाप भगवंतांनी पोटात घेतलं ना आईच्या मायेनी, म्हणून त्याचं पोट मोठं आहे. त्या पोटावर मोठी सोंड आहे, तिला वक्रतुंड आपण म्हणतो. सोंड वाकडी म्हणून देव वक्रतुंड नाहीयेत. वक्रांतुंड यती इति वक्रतुंड. हा जे वक्रगतीने जात आहेत त्यांना सरळ करणारा तो भगवंत आहे, म्हणून वक्रतुंड. पुढे एकंदर शरीराच्या मानाने त्याचे डोळे अत्यंत बारीक आहेत. सूक्ष्म दृष्टीचं लक्षण आहे ते. दूरदृष्टीचं आहे माझा बाप्पा. भले मोठे कान आहेत, मी मगाशी सांगितलं. गणपतीचे कान आपण लहान मुलांना सांगतो ते सुपासारखे असतात. परवा कॉन्व्हेंटच्या एका पोराला मी सांगितलं गणपतीचे कान सुपासारखे असतात. तो म्हणला हाऊ इट इज पॉसिबल? बिकॉज सूप इज लिक्विड. कॉर्न सूप त्याला आठवलं, टोमॅटो सूप त्याला आठवलं, व्हेजिटेबल सूप त्याला आठवलं. अहो, पाखडायचं सूप बघितलंय कुणी? जे असार आहे ते टाकून द्यायचंय, जे सार आहे ते जवळ करायचंय. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे.
हा आशय देणारं गणपतीचं स्थान आहे, ते गणपतीची ती मूर्ती आहे. पण मंडळामध्ये गणपती राहतो एका बाजूला, देखावा मोठा असतो आणि पडद्याच्या मागे दुर्दैवानं महाराष्ट्रातली तरुण पिढी पत्त्यांचा डाव रंगवते. त्याचं काय करता भक्तीचं विडंबन धर्मशास्त्रामध्ये, भक्तीमध्ये भक्तीचं विडंबन आम्ही करतो. इतकी नतद्रष्टता आजूबाजूला दिसत असताना मग आता मोठ्या माणसांची जबाबदारी, बोललं पाहिजे योग्य वेळी. भगवंतांच्या हातामध्ये पाश आणि अंकुश आहेत, मागच्या 2 हातामध्ये शस्त्र धारण केले का? आजचा तो जन्म ज्याच्यासाठी आहे तो राक्षसाला मारण्याकरता, देवांतक नरांतकाला, सिंदुरासुराला मारण्याकरता, तारकासुराला ठार करण्याकरता देवानी हातात शस्त्र उचललं. पुढचे 2 हात आहेत, त्यातला एक हात वर देणार आहे, दुसऱ्या हातात मोदक आहे भगवंतांचा. आणि असा तो भगवंत वर देतोय, भक्तांना वर देतोय, अभक्तांना वर पाठवतोय, असा तो भगवंत आहे. म्हणून तो वरद विनायक, त्याचं नाव वरद विनायक सुद्धा आहे. वरदाता आहे, तो वर देणार आहे. हातामध्ये शस्त्र घेऊन दुर्जनांचा नाश केलाय भगवंतांनी. का हो? ज्यावेळी राक्षसांचा निपात केला त्यावेळी गणपती बाप्पा नाचले. उत्तम कलेचे देवता येते. तो नाच म्हणजे काही डीजे नव्हता, उत्तम शास्त्रीय क्लासिकल नृत्य केलं भगवंतांनी. बर, मी असं म्हणाले की आमच्या तरुण वर्गाला राग येतो, ताई तुम्ही आम्हाला म्हणता नाचायचं नाही, डीजे मध्ये मिरवणूक करायची नाही, गणपतीला विसर्जन करताना नाचायचं नाही. अहो देव सुद्धा नाचला होता ना, ते गाणं आहे की पायी घागऱ्या करीती ऋण झुण नाद स्वर्गी पोचतो गणराज रंगी. आहे ना, नाचतो गणराज रंगी. म्हटलं हो रे बाबा, तुझं सगळं बरोबर आहे, देव नाचला होता, पण त्यांनी राक्षसाला मारलं आणि मग नाचला. आपला काय पराक्रम? चमचा लिंबू. गणपती उत्सव आला की संगीत खुर्ची आणि चमचा लिंबू खेळता आपण आणि मग नाचता. अरे लाठी काठी प्रशिक्षण शिकूया, रायफल शूटिंग शिकूया. या देशातल्या तरुणींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचा बरोबर बंदोबस्त करूया. लव जिहादच्या केसेस वाढतायत, धर्मावर घाला येतोय. आपल्याला आपल्या धर्माचं रक्षण करणं फार गरजेचं आहे. भगवंत प्रत्येक वेळी देहाने अवतरण होत नाही. भगवंतांनी, आम्ही भगवंतांचं काम का नाही करायचं? साधूंचं रक्षण करणं, धर्माची पुनर्संस्थापना करणं हे जर देवाचं काम आहे, दुष्टांचा नाश करणं हे जर देवाचं काम आहे. एक शककर्ता राजा आला ना इथे, मानव देह धारण करूनच आला, पण धर्माचंच काम केलं ना. मग आम्ही जर त्यांचे वारसदार आहोत, या मातीत जन्माला आलो, ज्ञानोबा तुकोबांची आम्ही लेकरं आहोत, तर आमचंही काम आहे धर्म रक्षण करणं. त्यामुळे भगवंतांचा अवतार सुद्धा धर्मरक्षणासाठी आहे. कशा करता आला देव, कुणा करता आला, एक उदाहरण दिलं अभंगाचं तुकोबरायांनी दुसऱ्या चरणामध्ये. अमरुची साठी जन्म सोचिले, अमरुची साठी जन्म सोचिले, साठी जन्म सोचे आले, अंबरुषे साठी जन्म सोचे आले. अंबऋषीसाठी जन्म सोशी येले, दुष्ट निर्दाळीले किती एक. भगवंतांनी आपल्या भक्तासाठी अवतार घेतले वारंवार. बरं, अंबऋषीसाठी जन्म सोशी येले. अंबरीश नावाच्या राजाची कथा आहे श्रीमद भागवत ग्रंथामध्ये, आपण बऱ्याचदा ती ऐकलेली आहे. एकादश अंबरीश राजांनी केले, पारणं फेडणार. अंबरीश राजा नदीकाठी आपलं पारणं फेडणारे आता द्वादशीचं, आणि त्याच वेळी साधूंचं आगमन झालं. आपल्याला माहितीये दूर्वास ऋषी आले. आता दूर्वास त्यांचं नावच असं आहे, दूर्वास. ते फार वस्ती करण्याला फार बरं ठिकाण नाही, प्रचंड क्रोधायमान असलेले ते ऋषी होते.
त्याच्या जवळ फारसं कोणी जायचं नाही. जरा मनाविरुद्ध घडलं की कमंडलू काढायचे, पाणी शापून भस्म एखाद्याला करावं. असे दुर्वास ऋषी आले. राजाला बरं वाटलं, चला साधू आलेत, सत्पुरुष आलेत. आशीर्वाद घेतला, दर्शन घेतलं, पाद्यपूजा केली, स्वागत सत्कार झाला. आणि आता आपण पारणं फेडूया ऋषीवर. आपण आलात तर तुमच्या साक्षीने या माझ्या एकादशी व्रताचं मी पारणं फेडतो. दुर्वास ऋषी म्हणाले, बाबा स्नानाला जाऊन येतो नदीवर. म्हणून गेले ते तिकडेच गेले, विसरले नाही यायला. बराच वेळ झाला. राजा विचार करतोय, मुहूर्त टळत चाललाय पारणं फेडण्याचा. म्हणून ब्रह्मवृंदांना पाचारण केलं, विचारून घेतलं की मी नेमकं काय करू. म्हणाले, तीर्थप्राशन कर, म्हणजे साधूचाही अपमान होणार नाही आणि तुझाही उपास, तुझंही पारणं फिटलं जाईल. राजाने तीर्थप्राशन केलं आणि दुर्वास ऋषी आले. राजाच्या चेहऱ्यावरचा तजेलदारपणा पाहिला आणि दुर्वास ऋषींना कळलं की याचं पारणं फेडलंय, माझा अपमान झाला. दुर्वास ऋषींनी शाप दिला की अरे, आपल्याला माहितीये कृत्या नावाची ती दासी आपल्या जटेतनं राजाच्या अंगावर सोडली. ती राजाने त्या क्षणी भगवंतांचं स्मरण केलं आणि ज्या क्षणी भगवंताचं स्मरण एखादा भक्त आर्तस्वराने करतो ना, त्यावेळी भगवंत येतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी. सगळ्या जीवांचा सांभाळ करतो तो, सकल जीवांचा करीतो सांभाळ. आलिया आघात निवाराय. भगवंत येतो. भगवंतांनी आपलं सुदर्शन पाठवलं, त्या कृत्येवर सोडलं. ती कृत्या तर मरून गेली. पण आता थांबवं ना देवानी. नाही, ते सुदर्शन चक्र दुर्वासांच्याच मागे लागलं. दुर्वास पुढे पळताय, सुदर्शन मागे. दुर्वास ऋषींनी भगवंताकडे जावं, देवा अरे काय माझ्यावरच. भगवंत म्हणाले, आता ते माझाही ताबा नाहीये त्याच्यावर. म्हणाले, ज्याच्यासाठी मी सोडले त्याचा ताबा आता सुदर्शनावर. तेव्हा दुर्वास ऋषी अंबरीश राजाकडे जावे, क्षमा मागावी. आणि मग या प्रसंगामध्ये दुर्वास ऋषींनी जो शाप दिला होता ना, तो असा होता की तू अनेक प्रकारचे गर्भवास तुला सोसावे लागतील. भगवंतांनी अंबरीश राजावर इतकी मोठी कृपा केली की राजा काळजी करू नको, हे गर्भवासाचं दुःख मी स्वतःकडे घेतो. अंबरीशीसाठी सोशी येले, दुष्ट निर्दाळिले किती एक. म्हणून प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक काळामध्ये भगवंत अवतीर्ण झाले. अनेकांचा संहार केला आणि अनेकांचं रक्षण केलं. साधूंचं रक्षण केलं, दुष्टांचा नाश केला. आणि मग पुढच्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात की देवा तू कसा आहेस, त्याचं एक गुणवैशिष्ट्य सांगितलं. अभंगाचं 3रं. धन्य तुझ कृप